मित्रांनो, आज तुम्हाला शेळ्यापासून थोडंसं दूर घेऊन आलोय। फक्त बोर्डावरती मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की शेळ्यांना येणारा प्रत्येक रोग जो असतो, आजार जो असतो, तो कशा स्वरूपाचा असतो। आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आजार ओळखायचा आहे आणि जो त्या आलेल्या आजारावर उपचार कसे करायचे हे सांगणार आहे। जो प्रत्येक रोग आणि आजार जर आपल्याला ओळखूच आला नाही, त्याचं निदानच झालं नाही, तर तुम्ही उपचार काय करणार आहेत? माझ्या पद्धतीनुसार आणि काही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मी हे वर्गीकरण तयार केलं आहे। कारण माझ्या फार्ममध्ये येणारा किंवा माझ्या शेळीपर्यंत येणारा आजार कशा स्वरूपाचा आहे तो मला कळायला पाहिजे। त्याचा प्रवास कसा होतोय, त्याची वाढ कशी होते आणि तो माझ्या शेळ्यांना किती प्रमाणामध्ये बाधा करत आहे, हे जोपर्यंत मला कळणार नाही तोपर्यंत मला त्या रोगाचं निदान किंवा त्या आजाराचं निदान करता येणार नाही। म्हणून माझ्या पद्धतीनुसार 5-6 प्रकारामध्ये मी वर्गीकरण केलेलं आहे। प्रत्येक मुद्दा क्लिअर करून देणार आहे। फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। मी शाश्वती देतो तुम्हाला, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याच्या नंतर तुमच्या शेळ्यांना येणारे 99% 90% आजार तर आरामातच कळून जातील। थोडासा मोठा होऊ शकतो, पण तुमच्याकडे शेळ्या आहेत किंवा शेळीपालन करायचा विचार करायला तर हा व्हिडिओ पाहणं खूप जास्त गरजेचं आहे, लक्षात घ्या। कारण मेहनत करून अभ्यास करून व्हिडिओ तयार करत आहे। प्रत्येक व्हिडिओ आवडतो, आतुरतेने वाट पण पाहतात बहुतेक जण आपल्या व्हिडिओची। त्याच्यामुळे अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी जाता जाता जर आवडला तर लाईक करून जायचं, नाही आवडला का नाही आवडला ते पण खाली कमेंट करून लिहून पाठवायचं। सगळ्यात पहिला मुद्दा जीवाणूजन्य आजार, बॅक्टेरियल डिसीज किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन। हे बघा, शब्द तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलेले आहेत, व्हायरल डिसीज, बॅक्टेरियल डिसीज, त्याच्यानंतर लॅक ऑफ इफिशियन्सी किंवा इफिशियन्सीमुळे विटॅमिन्सच्या इफिशियन्सीमुळे झालेले आजार। हे शब्द फार मोठे जडजड असतात, तुम्ही ऐकलेले आहेत, पण आपल्याला बऱ्याच जणांना त्याचा मातोडा अभ्यास नाही आहे, कन्सेप्टच क्लिअर झालेला नाही की हे नेमकं काय आहे। हे बघा, बॅक्टेरियल म्हणजे जीवाणूजन्य आजार। आपल्या परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी, मातीमध्ये असो, हातावरती असो, आपल्या शेतामध्ये असो, गोठ्यामध्ये असो, प्रत्येक ठिकाणी बॅक्टेरियाज म्हणजे जीवाणू या ठिकाणी अंड स्वरूपामध्ये, अंडपेशीमध्ये किंवा ते अस्तित्वात असतात, प्रत्येक ठिकाणी असतात। ते फक्त मार्ग शोधत असतात की एखाद्या जीवावरती कशा स्वरूपावरती आपण जाऊन जीवन जगायचं। अवलंब निसर्गामध्ये प्रत्येक जीवाला निसर्गाने जीवन दिलेलं आहे, सजीवाला जगण्याचा अधिकार आहे। ते प्रत्येकजण धडपड करत असतं किंवा मी कसा त्या ठिकाणी जाऊन जगू। मग आता बॅक्टेरिया असतातच वाईट, ते वाईट जरी असले तरी जगण्याचा मार्ग तर शोधणार ना, मग ते आपल्या शेळीला त्या ठिकाणी त्याचं खाद्य बनवतात। मग ह्या आजूबाजूच्या परिसरातून हे काय करत असतात, त्या शेळीवरती जाण्याचा प्रकार। आता तुम्हाला उदाहरण जर सांगायला गेलं तर दगडी, आपल्या प्राण्याला, जनावराला दगडी होते। दगडी म्हणजे काय असतं, जे काही बॅक्टेरिया असतात, जीवाणू असतात, ते शेळीच्या काशाच्या आतमध्ये जे दूध असतं त्या दुधाच्या त्या ठिकाणी जाऊन इन्फेक्शन करतात। कसे करतात? मातीमध्ये दगडीचे जीवाणू असतात, त्या ठिकाणी बॅक्टेरिया असतात। शेळी ज्यावेळेस खाली बसते, दूध पिऊन तुमचं पिल्लू समजा त्या ठिकाणी बाजूला गेलं आणि ज्यावेळेस शेळी खाली बसली, ते सड जे असतं, त्या सडाचं जे छिद्र असतं ते त्या ठिकाणी ओपनच असतं आणि मग ते त्या सडाच्या छिद्रामधून ते शेळीच्या काशाच्या आतमध्ये प्रवेश करतात। आतमध्ये गेल्याच्या नंतर स्वतःची काही दिवस संख्या वाढवतात आणि संख्या वाढवल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांची फौज तयार होते मोठ्या प्रमाणामध्ये, त्यावेळेस त्या दुग्ध पेशीवरती, मांस पेशीवरती त्या ठिकाणी इन्फेक्ट करतात, आघात करतात आणि त्या ठिकाणी त्या शेळीची जी काही दुग्ध ग्रंथी आहे किंवा जी ती कास आहे ती पूर्ण ब्लॉक करतात। दगडी प्रकार होते, काहीच्या सडातून रक्त येतं, काहीच्या सडातून पातळ पाणी येतं फक्त, आणि काहीची सड तर कायमस्वरूपी मुकी होतात। हां, मग आल्याच्या नंतर आपण आता डॉक्टरांची शोधाशोध करतो, डॉक्टरांकडे जातो, दगडी झाली काय करावं, कसं करावं, यूट्यूब चॅनल बघतो, आपल्या चॅनलवर पण व्हिडिओ टाकलेले आहेत, मी डॉक्टरांचे मार्गदर्शन पण आहेत। मग हे होण्याच्या अगोदर जर तुम्हाला कळालं की बाबा हे सगळे रोग येतात कोणत्या पद्धतीनुसार, तर तुम्ही उपचार चांगल्या पद्धतीने करू शकता। दुसऱ्या व्हिडिओमध्ये उपचार टाकणारच आहे, ह्या व्हिडिओमध्ये फक्त आजारांची ओळख करून द्यायलो, एवढं लक्षात ठेवा। विषाणूजन्य, आपलं जीवाणूजन्य आजार पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा विषाणूजन्य आजार। चा जो काही विषाणू आहे तो चायनामधून त्या ठिकाणी स्प्रेड झाला, संपूर्ण जगामध्ये पसरला, याला व्हायरल डिसीज म्हणतात। हे विषाणूजन्य असा व्हायरसमुळे, एका विषाणूमुळे स्प्रेड होतात आणि हे संसर्गजन्य रोग असतात। एकमेकाच्या संपर्कात आल्याच्या नंतर याचा प्रसार झपाट्याने होत असतो। मग तो कुठल्याही माध्यमातून, स्पर्शामधून असो, पाण्यामधून असो किंवा हवेमधून असो, आणि एका ठिकाणून हवा तुम्हाला माहिती आहे दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ लागत नसतो, म्हणून हे झपाट्याने पसरत असतात। मग अशा विषाणूजन्य आजारांना कव्हर करण्यासाठी उपचार पद्धती कुठेतरी थोड्याशा फेल ठरतात। म्हणून याच्यावर सगळ्यात चांगला जर उपाय जर म्हणलं तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे लस। सध्या कोरोनाच्या लसीसाठी आपण 1 वर्ष वाट पाहिली, तेव्हा कुठं आता आपल्याला लस मिळाली आणि ती मिळालेल्या लसीसाठी आपण रांगा लावून घेण्यासाठी प्रयत्न करू। खूप चांगलं आहे, प्रत्येकाला वाटतं की कोरोनाची लस मिळाली पाहिजे, कारण आपल्या शरीराचं कुठेतरी प्रोटेक्शन होणार आहे। तसंच शेळीच्या बाबतीत येणारे जेवढे काही विषाणूजन्य आजार आहेत यांच्या लसी उपलब्ध आहेत, त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत। जसं की PPR असो, FMD असो, HS असो, फऱ्या असो, घटसर्प असो,
त्याच्यानंतर तुमचा आंत्रविषार असो, म्हणजे त्याला इंट्रोटॉक्सी म्हणतो, त्याचबरोबर टिटनस असो, भरपूर स्वरूपामध्ये ह्या सर्व जे काही आजार असतात यांच्या लसी उपलब्ध असतात. त्या लसी घेतल्या पाहिजे. त्यात काही जण जीवाणूजन्य पण आहेत, परंतु हे महत्त्वाचे आजार, हे बघा लस इतके शास्त्रज्ञ संशोधन करून तयार करतात, कमीत कमी पैशामध्ये मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात, आणि आपण ते आपल्या जनावराला द्यायची नाही म्हणजे किती मोठा आपला एक विचार जर केला तर आपण धोका पत्करायला होत ना, नाही द्यायची म्हणजे. त्याच्यामुळे अवश्य लसीकरण करून घ्यायला पाहिजे. म्हणजे लसीकरण जर व्यवस्थित वेळेच्या वेळेला केलं तर हा जो प्रमुख आपला चार्ट आहे, मुद्दा आहे, विषाणूजन्य आजार यांना मोठ्या प्रमाणावरती आपण आळा बसवू शकतो. हवेतून असो, पाण्यातून असो, आपल्या शेळ्या तर संपूर्ण शिवारामध्ये चरायला जातात, तर कुठल्याही पद्धतीने कुठेही तुमच्या शेळ्यांना बाधा होऊ शकते. म्हणून हे विषाणूजन्य आजार, व्हायरल डिसीज, जनावर जर समजा अशा प्रकारच्या आजाराने तुमच्या एखादं बाधित सापडलं असतं, त्या जनावराला ताबडतोब वेगळ्या ठिकाणी व्यवस्था करून त्या ठिकाणी त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करायची, त्याला लांब ठेवायचं इतर जनावरांपासून, कारण मी तुम्हाला अगोदरच काय सांगितलं, संसर्गजन्य असतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परोपजीवी, त्याला आपण पॅरासाइट्स म्हणत असतो. पॅरासाइट्स म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून असणारे. माणसामध्ये पण असे काही सजीव तुम्हाला पाहायला भेटतात, आपल्या अवतीभोवती पण असतात. तसंच आहे, हे जे काही परजीवी असतात हे दुसऱ्या जीवावरती जीवन अवलंबून असतं यांचं. मग आता त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. पॅरासाइट्स म्हणजे परोपजीवीमध्ये एक तर अंतपरजीवी आणि दुसरे म्हणजे बाह्य परजीवी. मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे. एकाला आपण अंतपरजीवी म्हणजे इंडोपॅरासाइट्स, शरीराच्या आतमध्ये, एखाद्या प्राण्याच्या शरीराच्या आतमध्ये जे वास्तव्य करून स्वतःचा उदरनिर्वाह किंवा जीवन जगत असतात ते झाले अंतपरजीवी, इंडोपॅरासाइट्स. आणि बाह्य परजीवी म्हणजे एखाद्या दुसऱ्या जीवाच्या शरीराच्या वरती, त्याच्या अंगावरती, त्वचेवरती असो, केसावरती असो, त्याच्या प्रत्येक शरीराच्या कुठल्याही भागावरती असो, जे जीवन जगतात त्याला म्हणायचं एक्झोपॅरासाइट म्हणजे बाह्य परजीवी. याच्यामध्ये वर्गीकरणामध्ये तुम्हाला सॅम्पल म्हणजे काही उदाहरणं देतोय. अंतपरजीवी म्हणजे सर्वात महत्त्वाचं आपले जे काही जंत असतात, कृमी ज्याला आपण म्हणत असतो. याच्यामध्ये गोलकृमी असतात, पट्टकृमी असतात, चपटे कृमी असतात, वेगवेगळ्या जनावराच्या पद्धतीनुसार वेगवेगळे कृमी असतात. परंतु हे जंत त्या जनावराच्या वाढ आणि विकासामध्ये खूप मोठ्या स्वरूपात बाधा आणत असतात, कारण जे जनावर खात असतं त्यातला मोठा जो काही आहाराचा हिस्सा असतो हे आतले पॅरासाइट्स खाऊन घेतात आणि त्या जनावराच्या अंगीत लागू देत नाहीत. कुठेतरी ते जनावर गेळ्यापोटाचं होतं, त्याची वाढ व्यवस्थित होत नाही आणि ते मरतुकडे पिल्लू तयार होत असतं. शेळीच्या बाबतीत विशेषतः आपण तर शेळी या प्राण्यावरती जास्त फोकस करतोय, त्याच्यामुळे शेळी हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये माहिती सांगत आहे. हे झालं कृमी. मग याचं निर्मूलन कसं करायचं मी तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जंताची औषधं पिल्लांना कशी पाजायची, शेळींना कशी पाजायची. त्यामुळे तुम्हाला चॅनलच्या व्हिडिओच्या सेक्शनमध्ये जावं लागेल. जे काही मी 100-125 व्हिडिओ बनवले त्याचे एक व्हिडिओ बघा. तुमच्या शेळीपालनाला योग्य लेवलवर घेऊन जाण्यासाठी हे व्हिडिओ 100% मदत करतील. मी सांगतो तुम्हाला, कारण खूप अभ्यास करून आणि मेहनत करून व्हिडिओ बनवत असतो. हे झाले अंतपरजीवी. बाह्य परजीवी या ठिकाणी एक्झोपॅरासाइट्स. ह्याच्यामध्ये काय असतं, गोचिड, पिसवा, उवा, लिखा मुख्यत्वे करून. आता जनावर आपलं जर समजा आपल्या गोठ्यामध्ये आहे आणि त्याच्या अंगावरती जर गोचिड आली तर साहजिकच गोचिड एका शेळीवरून दुसऱ्या शेळीवर, किंवा उवा एका शेळीच्या अंगावरून दुसऱ्या शेळीच्या अंगावर, पिसवा एका शेळीच्या अंगावरून दुसऱ्या शेळीच्या अंगावर, माईच्या अंगावरून पिल्लाच्या अंगावर, पिल्लाच्या अंगावरून जो आपला ब्रीडर आहे त्याच्या अंगावर, एकाही जनावराला झाले तर संपूर्ण गोठ्यामध्ये त्याचा प्रसार होत असतो. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला खूप जास्त काळजीपूर्वक बघायच्या आहेत. हे आतमध्ये आले नाही पाहिजे. चुकून एखादा आला गोचिड जर तुमच्या शेळीला सापडला तर तो गोचिड घेतो तर आपण लगेच गोठ्याच्या आतमध्ये टचकन मारतो, त्याला फोडून टाकतो त्याचं पोट आणि आपण म्हणतो की हा गोचिड मेला, मोकळं झालो. पण नाही, ती जर समजा एखादी मादी असेल, तिच्या पोटामध्ये जर अंडी असतील आणि तुम्ही तिथं गोठ्याच्या आतमध्ये जर तो गोचिड फोडला तर त्याची ती अंडी कुठं जाणार, गोठ्यामध्येच. त्या अंडीपासून हजारो गोचिड तयार होतात मित्रांनो दुसरे. हे सगळे गोचिड तुम्ही म्हणजे ऑलरेडी तुम्ही त्या मादीचं काम सोपं करायला, तुम्हीच डिलिव्हरी करून ते गोचिड बाहेर सोडायलात आणि तुमच्या गोठ्यामध्ये मग हजारो गोचिडांना त्या ठिकाणी तुम्ही जन्म द्यायलात. गोचिड कसं निर्मूलन करायचं याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ आपण टाकलेला आहे, आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता की हे गोचिड, पिसवा, उवा, लिखा यांचं निर्मूलन कशा स्वरूपात करायचं. बारीक सारी गोष्टी येतात. इथं तुम्हाला शेळीपालन सोपं वाटतं पण एवढं सोपं नाहीये. लय काटेकोर नियोजन करून आणि अभ्यास करून शेळीपालनात घुसावं लागतंय. अडचण आल्याच्या नंतर कळतंय की इथं किती बेजारी आहे. सहजासहजी खूप जणांचे शेळीपालन खूप सुखात चालू आहे, त्यांना सुदैवानं देवाच्या कृपेने अडचण येत नाहीत. माझी पण विनंती आहे देवाला की बाबा
माझी मनापासून इच्छा आहे की बाबा कोणालाही शेळीपालनात अडचण येऊ देऊ नको, परंतु ह्या गोष्टीची माहिती असायला पाहिजे. भविष्यात जर यदा न कदा जर अडचण आली तर तुम्हाला ती सॉल्व्ह करता आली पाहिजे. हे गोचिड पिसवा उवा सहजासहजी तुमच्या फार्ममध्ये जर एकदा आले तर बाहेर जात नाहीत. त्याच्यामुळे आपल्या जनावरांची ह्या लेवलवर स्वच्छता सगळ्यात महत्त्वाची. फार्मची झाडझुड असो, स्वच्छता असो, नीटनेटकेपणा असो, पाण्याची विल्हेवाट असो, लेंड्याची साफसफाई असो, मूत्र शेळ्यांचा पडल्याच्या नंतर त्याच्यावरती जे काही मुरमाचा असेल तर खडकाचा मारा टाकणं असो, कॉन्क्रीटचा असेल तर धुवून काढणं गोठा असो, गोठ्याची स्वच्छता फिनाईल मारणं असो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळेच्या वेळेला व्यवस्थित कराव्या लागत असतात. हे जे काही पॅरासाइट्स असतात यांना कंट्रोल करण्यासाठी. आणि इंडो पॅरासाइटसाठी तुम्हाला मी सांगितलं वेळेच्या वेळेला डिवर्मिंग, त्याच्यामध्ये निओमॅक, आयव्हरमॅक्टिन, अल्बेंडाझोल, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्याच्यावरती तुम्ही सगळं, किंवा मग आपलं नैसर्गिक सांगायला गेलं तर लिंबाचा पाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये उपचारामध्ये क्लिअर करून देणार आहे, काळजी करू नका. पण हे अशा स्वरूपात आपल्या फार्ममध्ये येत असतात माझ्या माहितीनुसार. आणखी एक महत्त्वाचं किंवा आपण रोगाला आमंत्रण, आपल्या शेळ्यामध्ये येणाऱ्या रोगांचं जर कारण सांगायला गेलं तर खनिजाच्या कमतरतेमुळे होणारे आजार, मल्टीव्हिटॅमिन, मिनरल मिक्सचर्स आणि जे शेळीच्या शरीरामध्ये इतर खनिज असतात यांच्या कमतरतेमुळे बरेच रोग होत असतात. जनरली आपल्या इकडे शेळी गाभडते, आपली शेळी गाभात जात नाही. बऱ्याच जणांच्या शेळ्या पार 1 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या पाठी होतात परंतु त्यांची पाठ गाभा जात नाही. याचं कारण आहे की खनिजांची कमतरता असते त्याच्या शरीरामध्ये, त्याच्यामुळे गर्भधारणा व्यवस्थित होत नसते. जोपर्यंत एखाद्या जनावराची किंवा कोणत्याही सजीवाची शारीरिक वाढ व्यवस्थित होत नाही तोपर्यंत ती प्रजननासाठी तयार होत नसते. बोकडामध्ये जर समजा तुम्ही खनिजांची कमतरता जर असेल तर त्याचा स्पर्म काउंट व्यवस्थित होत नसतो आणि त्याच्या अभावी तुमचा ब्रीडर बोकड जर कुठंतरी खनिजांच्या कमतरतेमध्ये जर असेल, त्याची जर शरीरामध्ये खनिजांची पूर्तता होत नसेल तर जन्माला घालणारी जी पिल्लं असतात ती लुळी पांगळी, अर्धवट कुपोषित अशा स्वरूपाची पिल्लं तयार होत असतात. मादीच्या बाबतीतही तेच आहे. म्हणून तुम्हाला मी वेळोवेळी सांगत असतो, मिनरल मिक्सचर्स, मल्टीव्हिटॅमिन्स आणि जे काही खनिजं आहेत इतर, ह्या सर्वांचा सोर्स तुमचा व्यवस्थित चाऱ्यामध्ये असला पाहिजे. एक संतुलित चारा तुमच्या शेळीला खाऊ घातलेला गेला पाहिजे. तुम्ही काय काय खाऊ घालता, त्याच्यातून काय काय मिळतंय, कोणत्या चाऱ्यामध्ये कोणते महत्त्वाचे घटक असतात हे पण तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असायला पाहिजे. बरोबर आहे का? हे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून मी म्हणतो की ह्या खनिजांच्या कमतरतेमुळे पण खूप आजार येत असतात. माझी शेळी गाभडली, मला फक्त गाभडली हा मुद्दा दिसतो, परंतु का गाभडली कोणीतरी तुमच्या फार्मवर, बरं आता तुम्ही सांगा तुमच्यापैकी किती जण फार्मवरती शेळी मेल्याच्या नंतर त्याचं पोस्टमॉर्टम करायला दवाखान्यामध्ये घेऊन जातात? कोणीच घेऊन जात नाहीत. मेली शेळी उचलून नेऊन तिकडे वड्याच्या पलीकडे शेतामध्ये नेऊन फेकून दिली, काही जण पुरून टाकतात, संपला विषय. अरे का मेलं? 15,000चं जनावर तुझं मेलंय, 500 रुपये खर्च आला असतं फक्त तुला दवाखान्यात नेऊन आणण्यासाठी. मग तुम्ही ह्या गोष्टी का करत नाहीत? लक्षात घ्या, हे व्यवसाय जरी असला, पैसा कमवण्याचं साधन जरी असलं तरी याला एका अभ्यासू दृष्टिकोनातून करा, तर कुठं तुम्ही एका व्यवस्थित चांगल्या लेवलवरती जाल. आणि कसं असतं, माझं नुकसान झाल्याच्या नंतर माझ्या नुकसानाची जिम्मेदारी मी दुसऱ्याच्या कोणाच्या तरी अंगावरती थोपू शकत नाहीये. ते माझं नुकसान आहे, ते माझ्यामुळे झाले, हे मात्र तुम्हाला कायमस्वरूपी माहिती असलं पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. शेळीच्या शरीरामध्ये जर सांगायला गेलं तुम्हाला, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, त्याचबरोबर जेवढे काही विटॅमिन्स असतात, विटॅमिन ए, विटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, ह्यांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. वेळोवेळी तिच्या अवस्थेनुसार, गर्भधारणा अवस्थेमध्ये काय आहे, पिल्लांच्या अवस्थेमध्ये काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत आणि इथून पुढे येत राहतील. परंतु ह्या गोष्टीमुळे पण वेगवेगळे आजार येत असतात, हे तुम्हाला माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा माझ्या दृष्टिकोनातून, एका शेळीपालक, जो काही शेळीपालक असतो त्यांच्यासाठी हे सगळे आजाराचे प्रकार जे आहेत हे समजा ठीक आहे, नॅचरली किंवा वेगवेगळ्या कारणाने येऊ शकतात माझ्याकडे, ठीक आहे, हां हवेमध्ये आहे, मातीमध्ये आहे, ते माझ्या शेळीला होऊ शकतं. परंतु हा जो शेवटचा मुद्दा आहे हा मात्र फक्त आणि फक्त शेळीपालक आमंत्रित करत असतो रोगांना, तो म्हणजे व्यवस्थापनाच्या किंवा नियोजनाच्या अभावी येणारे रोग. मला शेळीपालनाचं किती नॉलेज आहे, मी शेळीपालनामध्ये किती अभ्यास करून उतरलेलो आहे, ह्या गोष्टीवरती हे सगळं असतं. तुमच्या शेळीपालनाचा माझ्या तर दृष्टिकोनातून 70 ते 80% नफा हा ह्या मुद्द्यावरती अवलंबून असतो. याचं कारण असं आहे, हे बघा, जर समजा माझ्या फार्ममध्ये बॅक्टेरियल आजार यायलेत, जीवाणूजन्य आजार व्हायलेत, पण जर मला माहीतच नाही, मी जर व्यवस्थापनच करत नाही व्यवस्थित, माझ्या खालचा सरफेस जो आहे तो जर मी व्यवस्थित रोजच्या रोज झाडूनच काढत नाही, लेंड्या त्या ठिकाणी तशाच पडलेल्या, मुतड त्या ठिकाणी पडलेला आहे, म्हणजे मी रोगाला आमंत्रण द्यायलो ना. नियोजनाच्या अभावी किंवा व्यवस्थापनाच्या अभावी येणारे रोग. बरं ठीक आहे, पावसाळा चालू आहे, झडगं बाहेर चालू आहे, ह्युमिडिटी, आर्द्रता जी आहे हवेतली ती खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढलेली आहे.
माझ्या गोठ्याच्या आतमध्ये शेळ्यांच्या नाकामध्ये जर रात्रभर जर समजा इतकी आर्द्रता जर गेली तर 100% उद्या शेळ्यांना सर्दी होणार आहे. 2 दिवसाच्या नंतर सर्दीचं रूपांतर निमोनियामध्ये होणार आहे. मला काहीतरी उपाययोजना कराव्या लागतील ना, नियोजन किंवा व्यवस्थापन करावं लागेल ह्या गोष्टीसाठी. म्हणजे माझ्या फार्मच्या आतमध्ये मी शेगड्या पेटवायला पाहिजे, थोडासा उबदारपणा तयार करायला पाहिजे, किंवा जी काही शेडची साईडची झालर आहे ती पोतड्यानं बोंद्यानं झाकून घेतलेली पाहिजे, पूर्ण शेड पॅक बंद पाहिजे. लक्षात येते का? किंवा तर मित्रांनो, हे होतं वर्गीकरण रोगाचं मी माझ्या पद्धतीने केलेलं. तुम्हाला आवडलंच असेल, कारण मी जी गोष्ट करतो ती खूप अभ्यास करून करत असतो. तुम्हाला जर काही वेगळं वाटत असेल किंवा याच्यात असं नाही असं पाहिजे तर तुम्ही कमेंट करून मला पाठवा. मी ठिकाणी तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये 100% देईल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, याचा दुसरा पार्ट लवकरच येत आहे. तो पार्ट तुम्ही पाहिल्याशिवाय म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर होणार नाही की याच्यावर उपचार कसे करायचे. आणि आजूला बाजूला जे दिसणारे व्हिडिओ आहेत हे तर माझेच व्हिडिओ आहेत, तुम्ही ते ठिकाणी पाहू शकता. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला सुधारित चांगल्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बाकीचे सर्व व्हिडिओ पाहून मात्र एकदा आपल्या चॅनलला लाईक मात्र जाता जाता नक्की करा.